मराठा आरक्षण हे फक्त रोजगारापुरतं नव्हे तर शिक्षणासाठी अत्यावश्यक आहे। जिल्ह्यातील सर्व मराठा आमदार आणि खासदारांनी पुढाकार घेऊन कायद्यात टिकेल असं आरक्षण मिळवण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत, असं मत उच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट सूर्यजित चव्हाण यांनी व्यक्त केलं। 1881चं कोल्हापूर गॅझेटियर लागू करण्यासाठी आज मराठा आरक्षण न्यायिक परिषद संपन्न झाली। यावेळी ते बोलत होते। आरक्षण हा भारताच्या संविधानाचा घटक आहे। जर मराठा समाजाला न्याय हवा असेल तर संविधानात आवश्यक बदल करण्याची गरज आहे। हे केवळ घोषणाने नाही तर कायदेशीर पातळीवर करावं लागेल, असं इतिहासकार रमेश जाधव यांनी सांगितलं। यावेळी परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील माधवराव अडगुळे यांनी सरकारवर टीका करत म्हटलं, गेल्या वेळी शासनाने जाहीर केलेला GR हा केवळ समाजाची दिशाभूल करणारा होता, तर GRचं कायदेशीर स्थान कितपत टिकणार यावरच शंका आहे। समाजाला न्याय हवा असेल तर फसवे आश्वासन नव्हे, टिकाऊ कायदेशीर आरक्षण हवं असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी बोलताना ॲडव्होकेट सूर्यजित चव्हाण म्हणाले, आज 11 ऑक्टोबर 2025 रोजी आपण मराठा आरक्षणासंदर्भात तिथं एक न्यायिक परिषद बोलवली। तिथं कोल्हापूर जिल्ह्यातले प्रामुख्यानं सगळे मराठा समाजातील व्यक्ती आज आपण इथं बोलवलो। कायदेशीर मागण्या कशा पद्धतीनं पाहिजेत आणि मराठ्यांना आरक्षण कशा पद्धतीनं भेटलं पाहिजे ह्याच्या संदर्भात आज आपल्या सगळ्यांची चर्चा झालेली आहे। इथं प्रामुख्यानं मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ते संविधानिक पद्धतीनं दिलं पाहिजे। संविधानात दिलेलं आहे की किती टक्केवारी आरक्षण देता येतंय आणि ते द्यायचं असेल तर कशा पद्धतीनं दिलं पाहिजे। आज आपण बघतोय मराठ्यांना आरक्षण देण्याची अतिशय गरज आहे, पण देताना ते कायद्यानं टिकलं पाहिजे असं आरक्षण दिलं पाहिजे। बरेच वर्ष झालं आपल्याकडं आरक्षणाचे वेगवेगळ्या पद्धतीनं मॉडिफिकेशन होत गेलेले आहेत। SC-BCचं आरक्षण देण्यात आलं, मध्ये आंदोलन झालं तेव्हा आपल्याला सारखी एका संस्था स्थापन करण्यात आली। आज आपल्याला गॅझेटियरवरती आरक्षण द्यायचं आश्वासन देण्यात आलेलं आहे, ते प्रोसेसमध्ये आलेलं आहे। पण गॅझेटियरप्रमाणे आरक्षण देताना त्या आरक्षण कायद्यानं कोर्टात टिकू शकतं का, असं टिकणारं आरक्षण भेटावं ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, पुढची पावलं आपली काय असावीत, ह्याच्यासाठी आज आपली परिषद होती। यातनं येत्या भविष्याच्या काळात जनगणना, जातीनीय जनगणना झाली पाहिजे, त्याच्यानं उघडकीस येईल की कोणाला किती टक्के आरक्षण भेटलेलं आहे, कुठल्या समाजाला किती टक्के आरक्षण भेटलेलं आहे। आणि जातीनीय जर आरक्षण द्यायचं असेल तर ते टक्केवारी समजल्यावरती आपण योग्यरित्या कोणाला किती कमी जास्त करून कसं देता येईल आणि त्यात मराठ्यांना कसं आरक्षण देता येईल ह्याच्यावरती आज आपली चर्चा झालेली आहे। येत्या भविष्याच्या काळात आपली दिशा ठरल आणि ठरल्यावरती पुढचे जे काय असेल पुढच्या सभेत आपलं योग्य ते मार्गदर्शन करून आपली भूमिका स्पष्ट करण्यात येईल। यावेळी ॲडव्होकेट VR पाटील, राजू चव्हाण, अनिल घाटगे, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, विजय देवणे, बाबा पारडे, रवी साळुंखे, बाबा महाडिक यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते।